नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय काळ्या वाटणातील सुक्कं चिकन. हो, सुक्कं चिकन म्हटलं की आलं ना तोंडाला पाणी. तर हो, तितकीच इंटरेस्टिंग रेसिपी सुद्धा आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा. म्हणजे पुढील अशा चटकदार आणि चविष्ट रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. कारण तुम्हाला माझा व्हिडिओ शोधत बसावं लागणार नाही, तर व्हिडिओच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी बेल आयकॉन ऑन करत जावा, म्हणजे तुम्हाला ना व्हिडिओ शोधण्याची किंवा चॅनल शोधण्याची गरज पडणार नाही. तर चला मुद्द्याकडे वळूया. तर आज आपण बनवतोय काळ्या वाटणातील मसाला चिकन किंवा सुकं चिकन. तर त्यासाठी अर्धा किलो इथे स्वच्छ चिकन धुवून घेतलं. त्यामध्ये पोहे खायचा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथेच आपण घालून घेतोय. कारण नंतर मिठाचा अंदाज चुकू नये म्हणून ना इथेच मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आता यामध्ये आपल्याला हे चिकन चांगलं कोट करून घ्यायचं आहे. आता पहा, तुम्ही ना इथे हाताने सुद्धा मिक्स करू शकता. पण ना मी खरं तर चिकन खात नाही किंवा कुठलंच नॉनव्हेजचा पदार्थ आम्ही खात नाही. त्यामुळे मी पळीनेच मिक्स करून घेतलं चमचाने आणि त्यानंतर झाकण ठेवून अर्धा तास आपण त्याला तसंच ठेवूया. तोपर्यंत जे लागणारं काळं वाटण आहे त्यासाठी इथे पहा, मोठ्या साईजचे 3 कांदे स्वच्छ कट करून त्याला कट मारून घेतलेली आहे, जेणेकरून ते आतपर्यंत छान भाजल्या जातील. तर इथे ना गॅसवरती डायरेक्ट हे भाजायचे आहे. आता यावरती कुठलीही कमेंट करू नका की डायरेक्ट गॅसवरती भाजणं शरीरासाठी चांगलं नाही. खरं तर मलाही मान्य आहे. पण आपल्याला जेव्हा त्या टचची किंवा त्या पद्धतीची रेसिपी बनवायची तेव्हा तर आपला नाईलाज होतो आणि आपल्याला तशा पद्धतीने ते भाजून घ्यावंच लागतं. चूल नसेल तर आपल्याला हा ऑप्शनच आहे, दुसरा ऑप्शन राहत नाही. तर पहा, यावरती कांदे आणि टॅमॅटो भाजून घेऊया. त्यासोबत गॅसची बचत म्हणून लगेचच मी यावरती खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे. तर जे अर्धं खोबरं असतं ना, त्यातलं थोडंसं कमी अर्धं खोबरं आपण इथे भाजण्यासाठी घेतलेलं आहे. तर त्याला वाटीही म्हणतात, खोबराही म्हणतात, काय काय म्हणतात. पण चला, ते तुम्हाला कळावं म्हणून मी सांगत आहे. आता आपल्याला हे खोबरं ना छान आणि तिथे उभा राहूनच भाजून घ्यायचं आहे. पहा, खोबऱ्यामध्ये ना तेल असतं आणि तेलामुळे खोबरं पटकन जळल्या जातं आणि जास्त जर जळलं गेलं ना तर तुमचं जे वाटण तयार करणार आहात ते वाटण कडवट होऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे वाटण भाजत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे खोबरं आपलं कडवटपणा सोडणार नाही. खोबरं भाजून झालं, काढून घेतलं, कांदे भाजले, टॅमॅटो भाजला, सगळं भाजलेलं काढून घेतलेलं आहे. आता इथे खोबरं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण हे वाटण भाजून घेतल्यामुळे याला छानसं असं वाटणसुद्धा काळंच तयार होतं. आता इथे आपल्याला काही ड्राय मसाले भाजून घ्यायचे आहे. 2 चमचे धने, 1 चमचा खसखस आणि काही माझ्याकडे खडे मसाले होते ते मी इथे घालून घेतलेले आहे. तुमच्याकडे ना दालचिनी वगैरे असेल ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे अगदीच थोडासा खडा मसाला होता तो घातलेला आहे. पण हे भाजल्यानंतर ना एवढा सुंदर यामधून वास आलेला आहे, खूपच सुंदर. तर आता हे सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आणि त्यानंतर पहा, कांदेसुद्धा कुस्करवून घेतले, टॅमॅटो कुस्करवून घेतला आणि यामध्ये ड्राय मसाले भाजून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. तर तुम्हाला वाटताना दाखवलं नाही तर सुरुवातीला तसंच वाटलं, नंतर थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलं आणि ते काढून घेतलेलं आहे. तर अशा स्वरूपाचं हे वाटण तयार करून झालं. त्यानंतर इकडे पहा, आपल्या चिकनला अर्धा तास झालेला आहे आणि याला मीठ व हळद छान लागल्या गेलेली आहे आणि पाणीसुद्धा सुटलं गेलेलं आहे. आता जास्त पाणी नाही, पण हे चिकन जे आहे ना ते व्यवस्थित ओलं झालेलं आहे. आता हे चिकन तर आपलं भिजून तयार झालं. आता इथे ठेवूया गॅसवरती कढई. कढईमध्ये घालायचं आहे 2 मोठ्या पळ्या तेल. त्यामध्ये घालायची ठेचून घेतलेली आलं लसूण पेस्ट. तर आता इथे पेस्ट नाही, पण जे ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण आहे ना ते एकदम बारीक असं ठेचलं गेलेलं आहे. तर ते अजिबात रवाळ किंवा जाडसर ठेवायचं नाही, एकदम होईल तितकं बारीक आपल्याला कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट हलकीशी परतल्या गेली की त्यामध्ये मोठ्या साईजचा एक बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. कांदासुद्धा आपण चांगला तेलामध्ये हलकासा क्रिस्पी होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजल्या गेले ना की मग यामध्ये घालायचा आहे आपल्याला टॅमॅटो.
तर आता वाटणामध्ये आपण कांदा टॅमॅटो घातलाय तरी सुद्धा आपल्याला इथे कच्चा घालायचाच आहे. आता पहा आपण हे सुद्धा व्यवस्थित टॅमॅटो यामध्ये परतवून घेऊया. कारण आज आपण बनवतोय सुक्कं चिकन. सुक्कं चिकन बनवण्यासाठी कांदा आणि टॅमॅटो ऑप्शनल नसून अगदी घालायचंच आहे. कांदा टॅमॅटो छान परतल्या गेलं की तयार वाटण यामध्ये घालून घेऊया. तर वाटण किती सुंदर मस्त असं काळं झालेलं आहे पाहू शकता. खरं तर हा व्हिडिओ रात्रीचा बनवलेला असल्यामुळे तुम्हाला ना थोडंसं कलर क्वालिटीमध्ये थोडंसं म्हणजे डिफरन्स येतो. रात्रीचं काय असतं बल्बमध्ये आपण व्हिडिओ शूटिंग किंवा शूटिंग करतो आणि मग अशा वेळेला ना थोडंसं आपली रेसिपी जी आहे ना ती डल येते, व्यवस्थित कलर येत नाही. तर तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घेतलं. त्यानंतर 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा घरगुती मसाला घातलेला आहे. जो कुठलाही साठवणीचा मसाला असेल आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला घालायचा आहे काळा मसाला. त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेतली. या वाटणाला छान कलर यावा यासाठी. आता आपण तशी तर चिकनमध्ये हळद घातलेली आहे, पण ह्या वाटणाला सुद्धा मस्त असा कलर आला पाहिजे म्हणून थोडीशी हळद आपल्याला इथे घालायची, खूप जास्त घालायची नाही. आता हे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाले घातल्यानंतर वाटणाला असा मस्त थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. मस्त जबरदस्त असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता हे वाटण ना आणखीन थोड्या वेळ आपण असं परतवत राहूया. तर इथे पहा आपलं वाटण ना चांगलं परतलेलं आहे आणि साईडने तुम्हाला दिसतच असेल की तेल सुटलेलं आहे. तर आता वाटणाला व्यवस्थित असं तेल सुटल्या गेलं ना की मग आपल्याला पुढची कृती करायची आहे. तर हे मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण जे अर्ध्या तासासाठी हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन होतं ना ते चिकन यामध्ये घालून घेऊया. तर आता हे ना लाईटमध्ये चिकनसुद्धा लाल चमकल्यासारखं दिसत असेल तुम्हाला. आता हे चिकन यामध्ये घालून घेतलं. चिकनला सुटलं होतं थोडंसं 2 चमचे पाणी असेल ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेतलं कारण ते मिठाचं पाणी आहे. आता ह्या वाटणामध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर वाटण मिक्स करून घेऊया यामध्ये आणि आता आपल्याला चिकन शिजवायचं कसं तर एक थेंबही पाणी न घालता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळेच तर आपण हळद आणि मीठ लावून अर्धा तास ठेवलं होतं. त्यामुळे काय होतं मीठ यामध्ये मुरल्या जातं आणि पटकन चिकन शिजल्या जातं. त्यामुळे ना ही प्रोसेस तुम्हाला सुद्धा नक्की फॉलो करायची आहे. त्यानंतर सर्व या वाटणामध्ये हे चिकन डीप करून घेतलं. आता यामध्ये वरती आहे ना आपल्याला एका ताटामध्ये पाणी ठेवून द्यायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे ना अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तसं तर ना अर्ध्या किलोच्या मापाने इथे कढई ना थोडीशी छोटी पडलेली आहे. मोठं भांडं असेल पसरट असेल ना तर मग आपल्याला व्यवस्थित हलवून घेता येतं. आता झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये ना पाणी टाकून ठेवूया. म्हणजे आपलं हे मसाला किंवा चिकन खाली कढईमध्ये तळाशी चिकटणार नाही किंवा करपल्या जाणार नाही. तर आता इथे या ताटामध्ये पाणी घालून ठेवलं आणि त्यामुळे खालून किती सुंदर असं म्हणजे एक पाणी सुटलेलं आहे पाहू शकता. पण हळूहळू चिकनलाही छान पाणी सुटलं जातं. पण 2-2 मिनिटांनी आपल्याला हे चेक करायचं आहे. जसं 2-2 मिनिटांनी जर चेक केलं ना तर ते खाली लागलं जाणार नाही. खूप वेळानंतर तुम्ही जर चेक करायला गेलात तर एखाद्या वेळेस खाली कढईला हे चिटकू शकतं, मसाला करपू शकतो. त्यामुळे थोड्या वेळाने 2-2 मिनिटांनी आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच कढई छोटी झाली होती की मला ना ते हलवणं सुद्धा शक्य होत नव्हतं. तर पाणी ठेवलेलं पुन्हा एकदा आणि आता फायनली तुम्ही पाहू शकता चांगलं 20 मिनिटं शिजल्यानंतर मस्त अशी आपल्या ह्या चिकनला शिजल्या तर गेलेलंच आहे. त्याचबरोबर पाणीसुद्धा त्याच्या अंगचंच सुटलं गेलेलं आहे आणि मस्त आपलं सुक्कं मसाला चिकन इथे तयार झालेलं आहे. काळ्या वाटणातलं हे मसाला चिकन तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे. आता इथे घालायची आहे बारीक कट केलेली फ्रेश धुवून घेतलेली कोथिंबीर. तर पाहू शकता कोथिंबीर घातल्याशिवाय तर ना कुठल्याच पदार्थाला कलर आणि कॉम्बिनेशन जुळत नाही. कोथिंबीर घातल्यानंतर किती सुरेख हे चिकन दिसायला लागलेलं आहे पाहू शकता. आता खाणाऱ्याची मज्जा आहे, पण मला ना तसं तर बनवून द्यायला खरंच आवडतं आणि त्यामुळे मी माझ्या आवडीनेच बनवते. कुणी काही माझ्यावरती फोर्स करत नाही की हे बनवून दे ते बनवून दे. उलट वेगळं ट्राय करायला मला आवडतं. त्यामुळे ना मी असे वेगवेगळे प्रयत्न करत ट्राय करून देत असते. खाणाऱ्याची मजा होते तेही होऊ द्या आणि माझा छंदही जोपासला जातो तेही छानच आहे. तर चला इथे मस्त असं चिकन आहे ना शिजत आलेलं आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे. सुरुवातीला आपण तोडून बघितलं तर इथे फायनली आपलं चिकन शिजल्या गेलंय आणि व्यवस्थित तयार झालंय. आता गॅस बंद केला आणि सर्व करायला घेऊया.